नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग चवदार अशा फोडणीच्या वरणाची रेसिपी करतो आहे। वरण चवदार होण्यासाठी आणि डाळ बांधू नये यासाठी मी तुम्हाला छोट्याशा अशा टिप्स सांगितल्या आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। वरण बनवण्यासाठी अर्धा वाटी तूर डाळ घेतली आहे। त्यानंतर 2 चमचे मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। मुगाची डाळ टाकल्यामुळे आपल्याला तुरीची डाळ ही बाधत नाही। 2-3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि डाळ शिजवण्यासाठी यामध्ये मी 1.5 ते 2 ग्लास पाणी घालते आहे। डाळ जर अनपॉलिश असली तर वरणाला अतिशय छान अशी टेस्ट येते। त्यानंतर डाळ मऊ शिजण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडेसे तेल टाकून घेते। तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकतात। आता आपण कुकरला 3 ते 4 शिट्टींमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळ इथे व्यवस्थित शिजली आहे। आता ही डाळ आपण घुटून घ्यायची आहे व्यवस्थित। वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेते आहे। तुम्ही तुपामध्ये सुद्धा फोडणी देऊ शकतात। अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान फुटू द्यायची। त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे। लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे मी बारीक कापून घेतल्या होत्या। अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। साधारणपणे 4 ते 5 तिखट हिरव्या मिरच्या इथे मी घालून घेते आहे। वरणाला तिखटच मिरचींचा वापर करा, त्याशिवाय वरणाला चव नाही येणार। छान अशा मिरचीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कमी गॅसवर ही फोडणी परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात मिरचीचा कलरही बदलला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते। हळद पण छान अशी परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास डाळीवरचं जे शिजवलेलं पाणी असतं गरम ते टाकून घ्यायचं आहे। वरणाला गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाणी वापरायचं नाही आहे। असं पाणी अगोदर टाकल्यामुळे फोडणीची जी चव असते ती सर्व वरणामध्ये उतरते आणि आपले वरण चविष्ट असे बनते। वरण कितपत तुम्हाला पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात। आता इथे वरणाला खूप छान अशी उकळी आलेली आहे। तुम्ही बघू शकता पाणी मस्त असं उकळलेलं आहे। पाण्याला 1-2 उकळी आली की यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक कापून। हे वरण चवीला अतिशय छान लागते। सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी अर्धा चमचा गूळ घालून घ्यायचा आहे। गुळामुळे सुद्धा डाळ अजिबात बाधत नाही आणि वरण खूप छान चवदार लागते। थोडाच घाला गूळ, अर्धा चमचा गूळ घालून घ्यायचा आहे। तर तयार झालं आहे आपलं इथे चविष्ट वरण। हे वरण तुम्ही गरम गरम पोळी बरोबर, गरम गरम इंद्रायणी भाताबरोबर अतिशय छान लागेल आणि मुलांनाही खूप खूप आवडेल। रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।